कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। माझे कोकणच्या बातमीचा इम्पॅक्ट। रोहा नगरपालिकेला आली जाग, नाले सफाईचे वेगात काम सुरू। खेड मंडणगड मार्गावरती दस्तुरी गावाजवळ भीषण अपघात, दुचाकी आणि स्विफ्टचा चक्काचूर, अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी। चिपळूण शहरात चोरट्यांनी 2 फ्लॅट फोडले, दागिने आणि रोख रक्कम घेऊन दरोडेखोर लंपास। आणि खेड मंडणगड दापोली तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत, महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घेतले अथक परिश्रम। आता पाहूया सविस्तर वृत्त। रोहा तालुक्यात 21 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने रोहा बाजारपेठ येथे पाणी भरून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। याची बातमी माझे कोकण वृत्तवाहिनीने धरून लावल्याने रोहा नगरपालिका प्रशासनाला आता जाग आली आहे। लगेच दुसऱ्या दिवशी युद्ध पातळीवरती काम सुरू करून नाले सफाई करण्यात आली आहे। यामुळे व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त करत माझे कोकण वृत्तवाहिनीचे आणि स्थानिक नगरसेवक, नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत। त्याचप्रमाणे पाण्याने वाहून गेलेल्या नाल्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी असे आवाहन केले आहे। सर्वप्रथम मी रोहा नगर परिषद यांचे जाहीर आभार करतो की त्याने रोहा बाजारपेठ, आडवी बाजारपेठ आणि रोहा बाजारपेठ याच्यामध्ये जो पाण्याचा जो प्रसंग उद्भवलेला, त्यासाठी रोहा नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, प्रसार माध्यमातले सर्व पत्रकार बंधू यांनी जो विषय धरून युद्ध पातळीवरती बाजारपेठेमध्ये जे काही जो त्रास निर्माण झालेला त्यांनी युद्ध पातळीवरती काम करून दिल्याबद्दल मी सर्व रोहा नगर परिषद मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, कर्मचारी ने सर्वात प्रथम मी पत्रकार यांनाही धन्यवाद देतो की धन्यवाद देतो। मी आमचे नगरसेवक महेंद्र गुजर यांना कानावर घातलं की आमच्या मागील गटार एकदम दुरावस्थेत झालेला आहे, तर त्यांनी लगेच तात्काळ ते स्वतः आणखीन सीओ साहेबांना घेऊन येऊन त्यांनी पाहणी केली। त्याबरोबर मी पण होतो पाहणी करायला आणि त्यांनी त्यांना हे दिली तर बाबा ठीक आहे, मी याची दखल घेऊन काम आपण करून टाकू। पण माझं त्यांना असंच म्हणणं आहे का तुम्ही लवकरात लवकर ते दुरुस्त करून घ्यावं। सगळं गटार पार त्यांना मी पूर्ण दाखवलं गटार, तेव्हा काय परिस्थिती आहे ती मला बघाय। तर म्हणले ठीक आहे, तर मी त्याचं हे करतो आणि असं त्यांनी सांगितलं, आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। चिपळूण शहरातील खेड विभागातील कांगडेवाडी रोड परिसरात असलेल्या हरिदर्शन बिल्डिंग आणि लक्ष्मी वैभव बिल्डिंग या 2 बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट चोरट्यांनी काल रात्री फोडले आहेत। आज पहाटे या घटनेची माहिती मिळाली। हरिदर्शन बिल्डिंग मधील पहिल्या मजल्यावरती असलेल्या प्रमोद धामणस्कर यांच्या घरी बंद फ्लॅटचा दरवाजा कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला, मात्र कपाटामध्ये कपड्यांव्यतिरिक्त काहीही सापडले नाही। लक्ष्मी वैभव बिल्डिंग मधील पहिल्या मजल्यावरती असलेल्या सुजित मांडगे यांच्या फ्लॅटमधून सोन्याची अंगठी, कानातले दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे। चिपळूण पोलीस ठाण्यातील डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे। दरम्यान शहरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे। खेड मंडणगड मार्गावरील दस्तुरी जवळ आज दुपारी 3च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पल्सर दुचाकी आणि स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये दुचाकीवरील नवरा बायको गंभीर जखमी झाले आहेत। अकीब अख्तर कमाने वय वर्ष 25 आणि अकिया अकीब कमाने वय वर्ष 21 ही दोघेही कुंबळे मोहल्ला मंडणगड येथील रहिवासी असून अपघातात गंभीर जखमी झाले आहेत। अपघात घडल्यानंतर दस्तुरी गावातील सामाजिक कार्यकर्ते पप्पूशेठ चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला। जखमींना मदत ग्रुपच्या प्रसाद गांधी यांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातामुळे दस्तुरी मंडणगड मार्गावरील वाहतूक अर्धा ते पाऊण तास ठप्प झाली होती। खेड पोलीस घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली। अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता, तर कारच्या समोरील भागाचा देखील चक्काचूर झाला होता।
गेल्या मंगळवारपासून चालू असलेल्या सततच्या पावसाने खेड मंडणगड दापोली तालुक्यातील वीज पुरवठा बाधित झाला होता। महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत या तिन्ही तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत केला आहे। मंडणगड तालुक्यातील 33 केव्ही केरील वाहिनीवरती 20 मे रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान तुळशी गावा परिसरात वीज पडली। यामुळे ही वाहिनी बंद पडली। याचबरोबर याचा परिणाम 33 केव्ही केरील उपकेंद्रांवरती झाला। मात्र महावितरण यंत्रणेने आधीच उभ्या केलेल्या पर्यायी यंत्रणेमुळे या वाहिनीवरील ग्राहकांचा वीज पुरवठा काही तासातच सुरळीत करण्यात आला। सर्व अधिकारी व तांत्रिक कर्मचारी, सहकारी व सूचीबद्ध कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांना यश आले व दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता ही बाधित वाहिनी पूर्णतः पूर्ववत करण्यात आली। मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात जोरदार कारवाई करत ऑपरेशन प्रहार अंतर्गत एकाच दिवशी 48 ठिकाणी छापे टाकून 7 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 20 किलो 700 ग्राम गांजा आणि रोख रक्कम असा तब्बल 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। नवी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या भागांमध्ये शुक्रवारी 23 मे रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी 48 संशयित विक्रेत्यांच्या घरावरती छापेमारी करण्यात आली। तसेच त्यांच्या घराची तपासणी करण्यात आली। यातील 7 जणांच्या घरामध्ये गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला। विशेष म्हणजे काही विक्रेत्यांनी आपल्या घरामध्ये खड्डा तयार करून त्यात गांजा पुरून ठेवला होता। तो सुद्धा पोलिसांनी शोधून काढला आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 20 किलो 700 ग्राम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम असा तब्बल 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच विक्रीसाठी गांजा या अंमली पदार्थाचा साठा करून ठेवणाऱ्या 7 आरोपींविरोधात तळोजा, कळंबोली, खारघर, रबाळे, MIDC, वाशी येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांकडून आता उर्वरित फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे। नवी मुंबईतील सानपाडा परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली। सेक्टर 13 मधील शहा कॉम्प्लेक्सच्या प्लॉट नंबर 101 मध्ये असलेल्या बंद घरामध्ये अचानक आग लागली। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवरती नियंत्रण मिळवले। सुदैवाने आग लागलेल्या वेळी घरामध्ये कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र घरामध्ये ठेवलेले संपूर्ण सामान आगीत जळून खाक झाले आहे। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये। अग्निशामक दलाने वेळेवर कारवाई करत मोठी दुर्घटना टळली। पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून घटनेचा तपास सुरू आहे। किल्ले रायगडावरती यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार दिनांक 6 जून व तिथीनुसार दिनांक 9 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे। या सोहळ्याकरता नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने यावर्षीच्या कार्यक्रमाच्या अगोदर महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेणे आवश्यक आहे। या ठिकाणी असलेला कडा हा अतिउंच असल्याने केवळ प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने मोकळे दगड काढणे शक्य आहे। हे मोकळे दगड काढत असताना पायरी मार्गाने किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर संभाव्य दरड आपत्ती सौम्यीकरण उपाययोजनांच्या अनुषंगाने दिनांक 28 व 29 मे रोजी किल्ले रायगडावरील पायवाट बंदचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। तरी या कालावधीत रायगड रोपवेची सुविधा सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। 29 मे ते 30 मे रोजी नेपाळ काठमांडू येथे होणाऱ्या पहिल्या एशियन मिक्स बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कुमारी गार्गी महेंद्र तांडेल देवळी पेण हिचे भारतीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल तिच्यावरती पेण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे। तसेच गार्गीला यावर्षी रायगड कोकण रत्न पुरस्कार 2025 उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार मिळाला होता। गार्गी देवळी गावचे व पेण तालुक्याचा नाव उज्ज्वल करणार असे माजी सरपंच किरण तुरे यांनी सांगितले आहे। रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वालवटी गावच्या पिण्याच्या पाणी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरण प्रचंड गाजले। सर्व धर्मीय मोर्चा व सुरू झालेल्या आमरण उपोषणाची दखल पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित घेऊन पाणी पुरवठा समिती अध्यक्ष व आंदोलकांचे नेते यशवंत पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या। तहसीलदार राजेश तबर, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, BDO यांनी त्यांना फळांचा रस देऊन उपोषण संपवले। जिल्हा परिषद कडून मिळालेल्या पत्राचे जाहीर वाचन करून ग्रामसभा व तदनंतर ग्रामस्थांच्या मनाजोगे योजनेचे काम झाले नसल्यास पुन्हा अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा देऊन तात्पुरते आंदोलन स्थगित करत असल्याचे यशवंत पाटील म्हणाले आहेत।
पाणी तर आम्ही आज सुरू केलेलं आहे, जे जुन्या योजनेचं आहे ते. मात्र जे आपल्या हर घर नळासाठी जी योजना नवीन बनवलेली आहे ती योजना पण आम्ही साधारण 1 महिन्याच्या आतमध्ये नवीन ऑर्डर वगैरे देऊन आम्ही सुरू करू. नुकत्याच झालेल्या 10वीच्या परीक्षेत राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचाल संचलित सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेचा कुमार अथर्व संदीप मोरे आणि अर्जुना माध्यमिक विद्यालय कारवली हायस्कूलची कुमारी आदिती वायबसे या दोघांनी 98.60% गुण मिळवून संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या वतीने प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व अर्जुना खोरे विकास मंडळ कारवली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माननीय श्री गंगाराम गवाणकर साहेब यांच्या वतीने जो आमचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार मानतो. खरंच सर, तुमची ही जी कौतुकाची थाप आम्हाला खूप प्रेरणादायी आहे. आम्हाला आमच्या पुढील वाटचालीसाठी हा खूप प्रेरणादायी क्षण आहे. कारण का 10वी नंतर आता आम्ही 12वीसाठी वगैरे जो परीक्षेसाठी तयारी करू त्यासाठी ही मोलाचं सहकार्य तुमचं आम्हाला लाभलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे धन्यवाद मानतो. इथेच सांगतो. आमचा गुणवंत सत्काराचा जो कार्यक्रम होता त्यासाठी सर्व पाचल पंचक्रोशीतील शिक्षण मंडळ प्रसार पाचलचे व गवाणकर सर यांचे खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या यशासाठी मला सर्व माझ्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभले. तसेच आमच्या संस्थेतील सर्वांचा खूप पाठिंबा होता. तसेच पालकांचं खूप मार्गदर्शन होते, त्यांचे देखील मी धन्यवाद म्हणते. आणि आज जे सरांनी आम्हाला बक्षीस दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हे बक्षीस जरी रोख रकमेत असलं तरी त्याचं खूप मोल असते ते. आणि ह्याच्या आम्हाला पुढे खूप त्याचं कौतुक राहील की आम्हाला असं बक्षीस कधी मिळालं होतं म्हणून. आणि सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आयुष्यामध्ये माणूस जेव्हा जन्माला येतो त्यावेळी त्याच्या वाट्याला 3 माता येतात. एक जन्मलेली आई, दुसरी पितृ माता आणि तिसरी म्हणजे ज्या शाळेत आपण शिकतो ती आई. शाळा ही फार मोठी. तर इथे आल्यानंतर वाटत होतं की काहीतरी जेव्हा मी 7वी पास झालो आपण झालो होतं अत्यंत गरिबी. तर माझ्या घरामध्ये आमच्या घराण्यामध्ये मुद्दा मी तुम्हाला जास्त पिढत नाही पण एक सांगतो विद्यार्थी तसे काय असू शकते. तर साखर वाटायला माझ्या आईकडे 4 आणे सुद्धा नाही. केवळ 1954 साली 7वी पास झालो फायनल. मग माझ्या आईने काय करावं, कालवं बोचली खाडीत गेली खावत. माधू बापू पास झालो वाटूक काय नाही. खाडीत गेली, कालवं बोचली आणि 4 आण्याचे कालवं बोचून विकून तिने साखर दिली. आणि आता मुलांना तुम्हाला जे काय मी पैशाच्या स्वरूपात बक्षीस दिलं आहे त्या माझ्या आईने 1954 साली जी साखर वाटली होती ना. किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या दिरंगाई व लाडवली पुलाच्या अर्धवट कामामुळे रायगड विभागातील व प्रामुख्याने लाडवली येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. आणि या ग्रामस्थांनी किल्ले रायगड येथून महाडच्या दिशेने येत असलेल्या खासदार सुनील तटकरे यांचा ताफा अडवला आणि आपली व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी 48 तासात ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. स्वराज्याची राजधानी असलेला ऐतिहासिक किल्ला छत्रपती शिवरायांच्या शैली नतमस्तक करण्यासाठी महाराष्ट्र महोत्सवाच्या समारोह सप्ताहाच्या निमित्ताने गेलो. परत असताना स्त्रिया जगतात सर्व सहकार्याने मला विनंतीवादा सुद्धा केली. काम दीर्घकाळ रेंगाळणे आपण 5 मिनिटं तिथे थांबावं. तिथूनच अधिकारी वर्गाने विरोध केला. हे सगळं संतापजनक आहे. अधिकारी वर्गाला सक्त ताकीद दिल्या की तिथला जयी बदलावा, जयीकडे कार्यभार द्यावा. आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी 2 दिवस वेळ काढावा. आणि आता जे काही खड्डे पडलेले आपण पाहतो ज्या खड्ड्यात तुम्ही उभे आहात ते काम त्यांनी 48 तासाच्या आत पूर्ण करावं. पावसाने मेहरबानी दिसतं कदाचित त्याच्या लवकर सुद्धा होऊ शकते. पण पाऊस येईल पण थोडासा उघडीप राहील असं गृहीत धरून तेवढ्या वेळामध्ये ते काम पूर्ण करायचं त्यांना सुचवलं. कार्यकारी अभियंत्याशी जाऊन सुद्धा बोललो. त्याचबरोबर की हा रस्ता अधिक माप्रळ ते राजेवाडी ते माप्रळ दोन्ही कामाचा ठेकेदार एक असल्यामुळे दोन्ही कामाच्यासाठी आजपासून दिवसा गणे किमान 10,000 रुपयाचा दंड
त्याला लावण्याचं त्यांनी सुरू करावं आणि त्याला दंड लावण्याचं जिथे त्याचं रजिस्ट्रेशन आहे या सगळ्या विभागाला कळवण्यात यावं अशा स्वच्छपणाच्या स्पष्ट सूचना लोकसभा सदस्यांनी दिली. अवकाळी पावसाने महावितरणाची यंत्रणा कोलमडून गेली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील 11 गावातील 4376 ग्राहक अंधारात होते. वादळी वाऱ्यामुळे लांजा देवरुख विभागात विद्युत पोल पडले. पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 1153 गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. खेड मंडणगड दापोली तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत झाला आहे, परंतु अनेक भागात विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे. पावसामुळे 18 उपकेंद्रे बाधित झाली होती. 103 उच्च दाबाच्या वाहिन्या बंद पडल्या होत्या. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहरानजीकच्या पोमेंडे खुर्द गावात दरड कोसळून झालेल्या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत. यात एक 2 वर्ष बालकाचा समावेश आहे. या सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चव्हाण तसेच तलाठी वैभव शेंडे यांनी धाव घेतली. जखमी तिघांवरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव असोसिएशन रत्नागिरीच्या मान्यतेने खेड तालुक्यातील लोटे येथे रविवारी दिनांक 25 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य जिल्हास्तरीय सरपंच श्री लोटे 2025 शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव असोसिएशन रत्नागिरी यांच्या मान्यतेने जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धा सरपंच श्री ही स्पर्धा आयोजक श्री चंद्रकांतभाई रघुनाथ चाळके सरपंच ग्रामपंचायत लोटे यांच्या वतीने ग्रामपंचायत लोटे यांच्या भव्य मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं सर्व श्रेय हे चंद्रकांतभाई चाळके यांना जातं. ही स्पर्धा जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 9 तालुक्यातील स्पर्धक उपस्थित राहणार आहेत. तर मी ह्या स्पर्धकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पाडण्यात यावी. स्पर्धा रविवार दिनांक 25/5/2025 रोजी श्री संत कृपा हॉल गोळकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी होणार आहे. तरी परत एकदा मी स्पर्धकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आकर्षक बक्षिसे आणि शिल्ड या ठिकाणी स्पर्धकांसाठी आयोजित केलेली आहेत. तरी सगळ्यांनी भाग घेऊन ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडावी. रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव असोसिएशन रत्नागिरी यांच्या मान्यतेने जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धा लोटे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. रविवार दिनांक 25/5/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता महेश गोळकर कॉम्प्लेक्स यांच्या कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्ह्यातील 9 तालुके आणि 9 तालुक्यामधील हे स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं यशस्वी होण्यासाठी आमचे मित्र भरत बजागे आणि जिल्हा असोसिएशनची सर्व त्यांची टीम यांच्या माध्यमातून गेली 2 महिने सातत्यानं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी विविध प्रकारची आकर्षित पारितोषिक त्याचबरोबर रोख पारितोषिक अशा प्रकारची पारितोषिकं यामध्ये दिली जाणार आहे. मी सर्व जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांना विनंती करेन, तालुक्यातील सर्व स्पर्धकांना विनंती करेन की या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं यशस्वी कराल अशी मी आपणा सर्वांना या स्पर्धेचं आव्हान करत आहे. या स्पर्धेमधला एक विशेष भाग म्हणजे तालुका लेवलची स्पर्धासुद्धा या जिल्हा स्पर्धेमधून वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी खेळवली जाणार आहे आणि त्याच्यामधून सुद्धा प्रथम द्वितीय अशा प्रकारची पारितोषिकं त्या स्पर्धकांसाठी दिली जाणार आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यातील
या जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी मी सरपंच या नात्यानं सरपंच श्री 2025 अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा मी सर्व जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांना विनंती करेन की आपण याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने यशस्वी कराल अशी मला खात्री आहे। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण। Thank you.